आमचे सर्वांचे प्रदेशस्थान, सर्वांचे नेते या महाराष्ट्राचं भूषण आदरणीय दादांच्या जाण्यामुळं पूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे. कालच दादावर अंतिम संस्कार करण्यात आले आणि पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यामध्ये नांदेडची जनता आठवण विसरू शकणार नाही, कारण 25 तारखेला हिंगदी चादरच्या निमित्तानं जवळपास पूर्ण दिवसभर दादा नांदेडमध्ये होते आणि तो क्षण पण नांदेडकरांनी अनुभवलेला आहे. त्यामुळं उद्या सर्व पक्षीय लोकसभेचे आयोजन करण्याची सूचना आमच्या सर्व पक्षीय नेत्यांनी दिली. त्यामुळं त्या ठिकाणी सर्व पक्षीय शोकसभेचं आयोजन करण्याची भूमिका घेतली. सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी होती. दादांच्या जाण्यामुळे जी काही पोकळी झालेली आहे ती जर भरून काढायची असेल तर आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांनीच नेतृत्व केलं पाहिजे, अशी माझी देखील स्वतःची भूमिका आहे. आणि शेवटी पक्ष एकसंघ चालवायचा. शेवटी महाराष्ट्रामध्ये दादांनी जे कार्यकर्ते जपले त्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यायचं. वहिनीवर दुःख जरी असेल, दुःखाचा डोंगर जरी असेल, तर त्यांनी स्वतः या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, ही भूमिका माझी निश्चित. दादांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करण्याच्या हालचालींना वेग आला होता. असं आहे की आपण एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका जर बघितल्या तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्रितपणानं लढले. शेवटी निर्णय तो राष्ट्रीय पातळीवरचा होणार होता, परंतु माझी सुद्धा वैयक्तिक भूमिका हीच आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावे आणि आज राज्याचं जे दादामुळे पोकळी निर्माण झाली ते नेतृत्व सुनेत्रावहिनीनं करावं.